वाल्मिक कराडला मिळाली पापाची शिक्षा. कराडच्या दहशतीने घेतला अखेरचा श्वास. अचानक असं काय घडलं की वाल्मिक कराड समर्थकांवर कोसळला दुःखाचा डोंगर. वाल्मिक कराडच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. 3 दिवसांपासून वाल्मिक कराडला खाल्लेलं अन्न पचत नव्हतं. जेलमध्ये सलाईन लावलं होतं. त्याला अंबाजोगाई येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येण्याची बातमी समोर आली होती. पण अचानक एक बातमी समोर आली ज्याने कराडचे समर्थक अक्षरशः रडू लागले. कारण अखेर कराडच्या दहशतीने अखेरचा श्वास घेतला. वाल्मिक कराड, ज्या नावाचा एकेकाळी बीड जिल्ह्यामध्ये दरारा होता, ज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण यंत्रणा थरथरत होती, आज त्याच वाल्मिक कराडचा खेळ संपला. प्रकृती 3 दिवसांपासून बिघडली होती. जेल प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत होतं. एक गुन्हेगार असूनही त्याला सगळी सुविधा देण्यात आली होती. पण निसर्गाचा नियम आहे, कर्म कधीच कोणाला सोडत नाही. न्यायव्यवस्था तिचं काम अतिशय वेगाने करत होती. पण म्हणतात ना, जेव्हा माणसाच्या पापाचा घडा भरतो तेव्हा निसर्गच त्याला अशी काही शिक्षा देतो की त्यातून सुटणे अशक्य होते. तब्बल 3 ते 4 दिवसांपासून वाल्मिक कराड एका गंभीर आजाराशी झुंज देत होता. पण अचानक एक बातमी आज समोर आली ज्याने त्याचे समर्थक अक्षरशः रडू लागले. मग अचानक असं काय दवाखान्यात घडलं की वाल्मिक कराडच्या दहशतीने आज अखेरचा श्वास घेतला? नेमकं त्याला असा कोणता आजार झाला होता की ज्यामुळे त्याचा खेळ संपला? काय आहे या प्रकरणाचं धक्कादायक सत्य? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या त्या दुर्दैवी घटनेतील मुख्य संशयित वाल्मिक कराड, ज्याने बीडच्या राजकारणात आणि आपल्या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी दहशत निर्माण केली होती, आज अचानक त्याचा खेळ संपला. अचानक असं काय झालं की त्याच्या दहशतीने घेतला शेवटचा श्वास? नेमकं कोणता आजार जडला होता की अचानक हे सगळं झालं? खरं तर या प्रकरणाची माहिती जर खरोखर घ्यायची असेल तर आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. खरं तर या भयंकर परिस्थितीची सुरुवात आता नाही तर 6 महिन्यांपूर्वी झाली होती. 3 दिवसांपूर्वी त्याला अन्न पाणी पचत नव्हतं. 72 तास तो फक्त सलाईनवर होता. पण अचानक एक बातमी समोर आली की सगळे समर्थक रडू लागले. पण खरंच 6 महिन्यांपूर्वी याची सुरुवात झाली होती. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा वाल्मिक कराड जेलमध्ये होता तेव्हापासूनच त्याच्या कर्माची फळं त्याला मिळायला सुरुवात झाली होती. पण अचानक एक बातमी समोर आली की सगळे समर्थक रडू लागले. पण खरंच 6 महिन्यांपूर्वीच याची सुरुवात झाली होती. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा वाल्मिक कराड जेलमध्ये होता तेव्हापासूनच त्याच्या कर्माची फळं त्याला मिळायला सुरुवात झाली होती. सुरुवातीला वाटलं की जेलमधील वातावरणाचा हा ताण आहे, पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. काही महिन्यांपूर्वी त्याला जेव्हा कोर्टाच्या किंवा वैद्यकीय कामासाठी जेलबाहेर आणण्यात आलं होतं तेव्हाची ती दृश्य संपूर्ण कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. तो चालत बोलत असणारा, रुबाब दाखवणारा वाल्मिक कराड अत्यंत जीर्ण अवस्थेत दिसला. त्याला स्वतःच्या पायावर नीट चालताही येत नव्हतं. 2 पोलीस त्याला पकडून चालवत होते. त्याचे केस पांढरे झाले होते, दाढी वाढलेली होती आणि चेहऱ्यावरचा तो माज पूर्णपणे उतरला होता. एका रात्रीत जणू तो म्हातारा झाला होता. त्यानंतर अगदी महिनाभरापूर्वी जेलमधून आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली होती. जेलच्या आतच वाल्मिक कराडला काही कैद्यांकडून मारहाण झाल्याची चर्चा रंगली होती. या घटनेनंतर वाल्मिक कराड मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. त्याच्या चेहऱ्यावर सतत एक अज्ञात भीती पाहायला मिळत होती. तो रात्रीचा दचकून जागा व्हायचा. पण खरा थरार आणि सस्पेन्स सुरू झाला तो म्हणजे गेल्या 3 दिवसांपूर्वी. गेल्या 3 दिवसांत अचानक कारागृहाच्या आत हालचाली वाढल्या. बाहेर कडक बंदोबस्त लावण्यात आला. वातावरण अचानक शांत आणि तणावपूर्ण झालं. कारागृहाच्या भिंतींच्या आड नक्की काय चाललंय हे कोणालाच समजत नव्हतं. माहिती मिळाली की वाल्मिक कराडला अचानक प्रचंड अस्वस्थता जाणवू लागली. त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याचा श्वास अडकू लागला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की जेलमधील डॉक्टरांनी तात्काळ हात वर केले आणि बीड जिल्हा रुग्णालयाच्या विशेष वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आलं. असं काय घडलं की समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकला? बीड जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर कारागृहात पोहोचताच त्यांनी नेमकं काय पाहिलं? वाल्मिक कराड खरंच शेवटचा श्वास मोजतोय का? वैद्यकीय पथक जेव्हा वाल्मिक कराडच्या कोठडीत पोहोचलं तेव्हा तिथलं दृश्य पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. वाल्मिक कराड वेदनेने विव्हळत होता. त्याच्या अंगात प्रचंड ताप होता. सर्वात मोठी अडचण अशी होती की गेल्या 3 दिवसांपासून त्याला जे काही खायला दिलं जात होतं ते अन्न त्याच्या शरीरात टिकत नव्हतं. तो जे काही खायचा किंवा पाण्याचा थेंब जरी प्यायचा तरी त्याला लगेच उलट्या व्हायच्या. त्याचं शरीर अन्नाचा एक कणही पचवण्याच्या स्थितीत नव्हतं. अत्यंत अशक्तपणामुळे तो डोळे उघडायलाही तयार नव्हता. डॉक्टरांनी तात्काळ निर्णय घेतला
आणि जेलमध्येच त्याच्या हाताला सलाईन जोडण्यात आली. गेल्या 72 तासांपासून वाल्मिक कराड हा फक्त आणि फक्त सलाईनवर जिवंत आहे. कारागृहाबाहेर त्याचे समर्थक, नातेवाईक आणि चाहते मोठ्या संख्येने गोळा होऊ लागले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट आहे. बीड जिल्हा रुग्णालयात या आजारावर उपचार करणारी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने आता प्रशासकीय पातळीवर अत्यंत गुप्त आणि मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाल्मिक कराडला रात्रीच्या अंधारात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू झाली आहे. पण तिथले डॉक्टर तरी त्याला वाचवू शकतील का? कारण बीडवरून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर केवळ आणि केवळ तणाव आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे. निसर्गाचा न्याय पहा कसा असतो. जो माणूस कधी काळी दुसऱ्यांच्या जीवाशी खेळत होता, आज तो स्वतःच्या एका श्वासासाठी संघर्ष करत आहे. डॉक्टरांनी त्याचे वेगवेगळे रिपोर्ट काढले आहेत, रक्ताच्या चाचण्या केल्या आहेत. पण हे रिपोर्ट जसे जसे समोर येत आहेत तशी तशी डॉक्टरांची चिंता अधिकच वाढत चालली आहे. कारागृहाच्या आवारात फक्त कुजबूज सुरू आहे. वातावरणातील तणाव इतका वाढला आहे की जणू काहीतरी अघटित घडणार आहे याची जाणीव प्रत्येकाला होत आहे. मग नेमकं वाल्मिक कराडला काय झालंय? डॉक्टरांच्या हाती लागलेल्या त्या गुप्त रिपोर्टमध्ये असं काय लिहिलं होतं ज्यामुळे डॉक्टरांचेही हातपाय कापू लागले? त्याच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर का कोसळलाय? वाल्मिक कराडच्या चेहऱ्यावरचे हावभाव आता पूर्णपणे बदलले आहेत. कधी काळी डोळ्यांत अंगारे असणाऱ्या त्या चेहऱ्यावर आता केवळ काळाच्या घालाची सावली दिसत आहे. बीड कारागृहातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडची प्रकृती स्थिर असणं तर लांबच, ती प्रतितास खालावत चालली आहे. अंबाजोगाई रुग्णालयातील मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक खास तपासणीसाठी बीडमध्ये दाखल झाले आहे. त्यांनी तपासणी करून जो प्राथमिक अंदाज वर्तवला आहे तो अत्यंत धक्कादायक आणि भयानक आहे. हा आजार साधासुधा नसून या आजाराने वाल्मिक कराडच्या शरीराचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे. डॉक्टर म्हणतात की कर्माची शिक्षा ही या जन्मातच भोगावी लागते आणि वाल्मिक कराडच्या बाबतीत नेमके तेच घडताना दिसत आहे. संपूर्ण बीड जिल्ह्यात आता एकच चर्चा आहे, वाल्मिक कराडचा खेळ आता संपणार का? आता आपण वळूया त्या सर्वात मोठ्या रहस्याकडे, ज्याने वैद्यकीय क्षेत्राला आणि वाल्मिक कराडच्या समर्थकांना हादरवून सोडलं आहे. डॉक्टरांच्या तपासणीत समोर आले आहे की वाल्मिक कराडला युरोसिस्टायटिस नावाच्या एका अत्यंत भयानक मूत्राशयाच्या संसर्गाने, इन्फेक्शनने ग्रासले आहे. हा संसर्ग त्याच्या शरीरात इतक्या वेगाने पसरला आहे की त्यामुळे त्याच्या मूत्राशयामध्ये तीव्र बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले आहे. पण सर्वात मोठी आणि काळजीची बाब म्हणजे हे इन्फेक्शन आता फक्त मूत्राशयापुरते मर्यादित राहिलेले नाही. गेल्या 3 दिवसांपासून उपचार न मिळाल्यामुळे आणि योग्य औषध शरीराने न स्वीकारल्यामुळे हा संसर्ग थेट त्याच्या वरच्या अवयवांपर्यंत पोहोचला आहे. डॉक्टरांनी अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की जर हा संसर्ग असाच वाढत राहिला तर वाल्मिक कराडचे लिव्हर म्हणजेच यकृत पूर्णपणे निकामी फील होऊ शकते. होय मंडळी, डॉक्टरांच्या मते त्याचे यकृत कोणत्याही क्षणी काम करणे बंद करू शकते आणि जर त्याचे यकृत निकामी झाले तर त्याला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तातडीने लिव्हर ट्रान्सप्लांट करणे, म्हणजेच त्याला नवीन यकृत देणारा डोनर शोधावा लागेल. पण अशा परिस्थितीत असलेल्या एका संशयित व्यक्तीला इतक्या तातडीने डोनर मिळणे अत्यंत कठीण आहे. जर पुढच्या काही तासांत त्याच्या शरीराने औषधांना प्रतिसाद दिला नाही आणि त्याला डोनर मिळाला नाही तर वाल्मिक कराडचा रहस्यमयी शेवट अत्यंत जवळ आला आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्याचे यकृत निकामी होऊन त्याची प्राणज्योत विझू शकते अशी भीती आता डॉक्टरांनी जाहीरपणे वर्तवली आहे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जो सविस्तर रिपोर्ट ऐकला त्यावरून बीडच्या राजकारणातील आणि गुन्हेगार जगातील या मोठ्या घडामोडीची भीषणता आपल्या लक्षात आली असेलच. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे जी आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. ही जी काही माहिती समोर येत आहे ही सर्व प्राथमिक सुरांच्या आणि डॉक्टरांच्या अंदाजावर आधारित आहे. वाल्मिक कराडच्या आरोग्याबाबत आणि त्याचे लिव्हर निकामी होण्याबाबत जी काही चर्चा सुरू आहे ती केवळ शक्यता म्हणजेच पॉसिबिलिटी अंतिम आहे. अजूनही प्रशासनाकडून एक अधिकृत वैद्यकीय तपास पथकाकडून यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेला नाही. ही केवळ शक्यता वर्तवली जात आहे की त्याचा संसर्ग वाढू शकतो. कारण कायदा आणि न्यायालयीन प्रक्रियेत अंतिम अहवाल येईपर्यंत आपण कोणत्याही गोष्टीचा दावा करू शकत नाही. आम्ही फक्त तुमच्यापर्यंत समोर येणारी माहिती आणि त्याची शक्यता पोहोचवत असतो. पण मंडळी, या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना एक माणूस म्हणून तुमच्या मनात काय विचार येतोय? जसे करावे तसे भरावे किंवा कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात असं जे आपल्याकडे म्हटलं जातं ते खरंच वाल्मिक कराडच्या बाबतीत लागू होतंय का? एका बाजूला संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर कोसळलेलं दुःखाचं डोंगर आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचं एका श्वासासाठी जेलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये संघर्ष करणारा हा आरोपी. तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच निसर्गाचा न्याय आहे की फक्त एक योग आहे? तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये आताच टाईप करून नक्की सांगा. कारण तुमच्या प्रत्येक कमेंटवर आमचं लक्ष असतं आणि या विषयावर जनभावना काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काही लोकांचं म्हणणं असंही असू शकतं की गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला वेळेवर उपचार मिळायला हवेत.
तर दुसरीकडे बीडमधील जनतेमध्ये अशी चर्चा आहे की ज्यांनी इतरांना त्रास दिला त्याला कायद्याने आणि निसर्गाने अशीच कडक शिक्षा दिली पाहिजे. तुम्हाला या दोन बाजूंपैकी कोणती बाजू योग्य वाटते? जेल प्रशासनाने त्याला आज अंबाजोगाईला हलवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे का? अशा गंभीर गुन्ह्यातील संशयातील कोणतीही सहानुभूती मिळायला नको. मित्रांनो, अजिबात पुढे पाहू नका. तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये स्पष्टपणे लिहा. कायदा आपलं काम करेलच, पण महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतं हे जगासमोर आलं पाहिजे. तुमची एक कमेंट या चर्चेला योग्य दिशा देऊ शकते. वाल्मिक कराडच्या बाबतीत पुढच्या काही तासांत नक्की काय घडणार? त्याला डोनर मिळणार का? हा संसर्ग निर्णयात येणारा की परिस्थिती त्याला आणखी गंभीर होणार? या सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येणार आहोत. अंबाजोगाई हॉस्पिटलमधून येणारा प्रत्येक रिपोर्ट, डॉक्टरांचे पुढचे खुलासे आणि बीडमधील कायदा सुव्यवस्थेची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली कमेंट नक्की नोंदवा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.